जे स्थानिक काही रहिवासी होते. महत्वाची गोष्ट हीच आहे, पुण्यात 3 प्रकल्प साधारण त्या पट्ट्यात चालू आहेत. एक म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, ज्याला मी रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन बोलतो. जगात कुठचीही नदीवर काम करत असताना नदीचं रुंदीकरण केलं जातं आणि खोलीकरण केलं जातं. कदाचित एकमेव उदाहरण असं असेल जे पुणे महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, ते करतंय जगात, की मुळामुठा ही अरुंद करतात. राडारोडा टाकून म्हणजे डेब्री टाकून नदीचं पात्र छोटं करतात, कमी करतात. आणि मग हे झाल्यानंतर आपण पाहतोय, मागच्या वर्षी असेल किंवा मागच्या वर्षी असेल, पुण्यात पूर येऊन गेला. तसंच या वर्षी पण येणार आहे. आता हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पूर येईल. तर पंकजाताईंना मी मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आपण स्वतः लक्ष घालावं. मी जेव्हा लक्ष घातलं होतं, आम्हाला दिसलं होतं की रेड लाईन, ब्लू लाईन या सगळ्या ह्या कामासाठी बदलल्या गेल्या होत्या, खोट्या दाखवल्या होत्या. जे काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स 2018 मध्ये घेतल्या होत्या ते निकषच वेगळे होते आणि जे आता काम चालू आहे ते वेगळे. तर त्याला आपण स्वतः बैठक घ्यावी, याच्यावर सगळ्या खात्यांना बोलवून आणि रहिवाशांना बोलवून जे काय आहे ते खरी परिस्थिती जाणून घ्यावी. तसंच दुसरं म्हणजे वेताळ टेकडीचा विषय आहे. वेताळ टेकडी ही पुण्यातली एक प्रसिद्ध टेकडी आहे. अनेक लोक तिथे सकाळी किंवा दुपारी वगैरे चालायला जातात. हिरवगार टेकडी आहे, तिथून बोगदा जातोय, फ्लायओव्हर जाणार आहे, मेट्रो जाणार आहे आणि एकंदर जिथे गरज नाहीये तिथे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. आपल्याला आठवत असेल, एखाद वर्षापूर्वी सगळ्या पुणेकरांनी येऊन ह्युमन चेन फॉर्म केली होती आणि सगळ्यांनी सांगितलं होतं, जर हे काम पुढे गेलं तर आम्ही कोणालाही मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार टाकू. झालं, निवडणुका होऊन गेल्या, तेव्हा भाजप बोलली होती की आम्ही करणार नाही. पण आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकल्पाला जोर लावत आहे. त्याचे कन्सल्टंट कोण आहेत, कुठच्या पक्षाचे आहेत, हे सगळं जर आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि परत एकदा ह्या प्रकारची आणि ह्या प्रकल्पाची खरोखर पुण्याला गरज आहे का,